ओंकारेश्वर महादेव मंदिरातील सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याचा करण्यात आला समारोप। 25 वर्षापासून दरवर्षी राबवण्यात आलेल्या सप्ताहात असंख्य भाविक भक्तांची लाभते उपस्थिती। याही वर्षी 29 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत सप्ताहाचे केले होते आयोजन। 7 दिवस नामांकित प्रवचनकार कीर्तनकार यांचे भाविक भक्तांना लाभले कीर्तन प्रवचन। 5 एप्रिल रोजी असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक। यात अनेक महिला टाळ घेऊन पावले खेळत झाल्या होत्या सहभागी। रौप्य महोत्सवी आयोजित केलेल्या सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात आनंदमय वातावरणात करण्यात आली। समारोपाप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांसाठी केले होते महाप्रसादाचे आयोजन। 7 दिवस सप्ताहात विविध प्रकारे सेवा देणाऱ्यांचा करण्यात आला कमिटीच्या वतीने सत्कार। नमस्कार, मी आनंद संतकी, प्रसार मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। नांदेड शहरालगतच्या जुनाकोटा या भागात ओंकारेश्वर मंदिर आहे। या मंदिरामध्ये गेल्या 24 वर्षापासून सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो। हा पारायण सोहळा आनंदमय वातावरणात 7 दिवस एकंदरीत उत्साहात साजरा केला जातो। यामध्ये प्रवचन, कीर्तन तसेच परमरहस्य पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम 7 दिवस आनंदमय वातावरणात राबवले जातात। तसेच या ठिकाणी 29 तारखेला हा सप्ताह यावर्षी सुरू करण्यात आला। तसेच आज 5 एप्रिल रोजी या सोहळ्याची समाप्ती होत आहे। त्यानिमित्त या सोहळ्यानिमित्त जुनाकोटा या भागात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत येथील जुनाकोटा भागातील, त्यांच्याशी आपण संवाद साधून नेमकं या सोहळ्याबद्दल माहिती घेऊन आपण रुपेशावती किती वर्षापासून आयोजित केला जातो? हा सप्ताह 20 वर्षापासून चालत आलेला आहे। या सप्त्याला आम्हाला सगळेजण सहाय्य करतात आणि असंच आम्हाला सहाय्य करावं। दररोज सकाळी पहाटे 5 वाजता पारायण, पुन्हा परमरहस्य ग्रंथाचं पारायण, सकाळी शिवपाठ, ओंकारेश्वर मंदिराचा अभिषेक, दररोज गाण्यावर भजन, पुन्हा संध्याकाळी 5 वाजता शिवपाठ, संध्याकाळी कीर्तन, पुन्हा जागर भजन, सर्व पद्धतशीर 7 दिवस पार पडलेला आहे। आणि मला 100% खात्री आहे की वर्षानुवर्ष कसं होतं की वाटते, पण एकदम आनंदात पार पडते सप्ताह। मधल्या बसवेश्वर नगर कवठा येथे अखंड शिवनाम सप्ताह सोहळा चालू असताना आज 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवसाचा भव्य दिव्य आणि असं मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि सगळ्यांनी भाविक भक्तांनी सगळ्यांनी सहभागी घ्यावी अशी मी विनंती करते। आज 8वा दिवस आहे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहाचं ओंकारेश्वर मंदिरामध्ये आणि आज भव्य मिरवणूक आहे। मिरवणूक झाल्यावर वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्यांचं कीर्तन आहे आणि सगळे भाविक भक्त इथं येणार आहेत आणि आले त्यांचं सुद्धा स्वागत आहे। गेल्या 25 वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह अखंड चालू ठेवले आहे आणि हा सप्ताह आम्हाला इतका भरून सगळ्या भक्तांचा प्रतिसाद भेटतोय आणि हा सर्वधर्मीय सप्ताह आहे। विशेष म्हणजे इथे कोणत्याच गोष्टीची जातपातीचा विशेष मांडला जात नाही आणि सकाळपासून विशेष सर्व कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। सकाळी शिवपाठ होईल आणि 9 वाजता परमरहस्य पारायणाची वाचन असते। नंतर लगेच शिवाचार्य वगैरे आम्ही बोललो असतो त्यांचं प्रवचन असते। मग संध्याकाळी कीर्तन, याप्रमाणे दिवसभरचे कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला कवठा परिसरातून सर्व आणि बाहेरगावून विशेष म्हणजे खूप भक्तांचा प्रतिसाद भेटतो आणि इतकं भरभरून भेटतोय की आज आमची समाप्तीचा आज 8वा दिवस आहे आणि आज आता भव्य मिरवणूक काढलेली आहे। आज आता ह्या मिरवणूक काढली आहे, पण आजचे आमचे 8 दिवस असे गेलेत की आज हा समाप्ती आम्हाला सांगू म्हणजे सांगू शकत नाही की समाप्ती आहे। म्हणजे आम्हाला नको आहे की बुवा हे असाच आनंद 365 दिवस राहावा, असा आनंद हा आमचा 7 दिवसात गेलेला आहे सांगायचं म्हणजे। आणि तुम्ही बघल्यात बरेच संख्या महिला मंडळ उपस्थित आहे। असाच आम्हाला दरवर्षी प्रतिसाद यांचा खूप एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये भेटते आणि आम्हाला ह्याच्यात आनंद आहे। रौप्य महोत्सवी अखंड शिवनाम सर्वधर्मीय सप्ताह ही बसवेश्वर नगर कवठा येथे 7 दिवसापासून अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साहाने आणि अतिशय जल्लोषाने हा अखंड शिवनाम सप्ताह येथे पार पडलेला आहे आणि आज 8वा दिवस आहे
आणि 7 दिवस जे आनंद लुटला त्याचा प्रसाद म्हणून आज आहे आपल्याला की षटस्थप्रमी 108 दिगंबर शिवाचार्य महाराज अस्मत्कर यांचं या ठिकाणी आज म्हणजे शेवटचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन होणार आहे. खरंच या कौतुकानंतर मी या ठिकाणी 7 दिवसापासून सर्व परमरहस्य पारायण असो, कीर्तन सेवा असो, अनेक याच्यामध्ये सहभाग नोंदवून मी खूप याच्यामधून सर्व लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणचे जे नवतरुण आहेत यावर्षी एक सुंदर अशा प्रकारचा उपक्रम यांनी राबवलेला आहे की सर्व लोक ज्या ठिकाणी परमरहस्य पारायण केले असतील, कोणी प्रसाद सेवा केला असेल, कोणी स्वच्छता केली असेल, कोणी अन्नदान सेवा केली असेल, अनेक प्रकारच्या सेवा लोकांनी देऊन या कमिटीला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. या खरंच या कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून या सप्ताहाला मी माझ्याकडून अनेक प्रकारचे शुभेच्छा देतो. मी शिवकीर्तनकार, मी एक प्रसिद्ध शिवकीर्तनकार आहे. माझं नाव सिद्धेश्वर स्वामी वाणी जवळेकर आहे. मला खूप आनंद झाला की ह्या पंच कमिटीने हा 25 वर्षामध्ये जो मिळवलेला आहे त्याचा कळस म्हणजे हा रौप्य महोत्सव त्यांनी अतिशय आनंदाने साजरा केलेला आहे. मी त्यांना माझ्या अंतकरणातून त्यांना शुभेच्छा देतो. असाच उपक्रम वरचेवर वृद्धिंगीत वाढत राहतो. अहमदपूरकर आप्पांच्या आशीर्वादाने हा सप्ताह चालतोय. खरंच या कवट्याच्या ग्रामस्थांचं मी अतिशय अंतकरणापूर्वक कौतुक करतो. आणि असाच जो ही जी प्रथा अनेक आता पुढे वाढत राहो हीच त्याला शुभेच्छा.